मी आले बघा महादेवाच्या मंदिरात आमच्या नातेपुताच्या बघा इथलं मंदिर हेमाडपंथी हेमाडपंथी चला चला काय झालं आता पूर्ण तिकडे झालं मला पुढे जायचं हां नारळ पाणी सोडा 2 मिनिटं व्हिडिओ काढायचा युट्यूबला आम्ही हळद कुंकवायचं बस 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 तिकडं आलं का काका मोठ्यानं म्हणा म्हणजे इथं पण जाताय तुम्ही फेमस होताय मागणी यायची ना फुकट नाही आम्हाला विकत असतं तर परवडतं फुकट नको काय तुम्हाला भरभरून देईल की तुम्ही काय झालं इले पगारते चंदनम समर्पयामि आज वार सोमवार आज या ठिकाणी नातेपुते गावामध्ये पुस्तकाचा आराखडा असतो त्या प्रित्यर्थ बळीच्या देवळामध्ये गटारा केलेला असतो या ठिकाणी गावातील सर्व नागरिक या ठिकाणी आलेले असतात आणि सर्व देवतांना अभिषेक करून 12:05 या ठिकाणी भंडारा केला जातो घावातल्या सर्व लोकांना नागरिकांना महिला पुरुष बाल त्यांना त्या ठिकाणी खायला प्रसाद दिला जातो आणि ज्यांचा उपवास आहे त्यांना घरी दिला जातो दरवर्षीप्रमाणे कुस्त्याही यावेळी जोरदार असतात त्याचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आता कुस्त्या चालू झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम नातेपुत्यात साजरा केला जातो जय श्री आपल्या देवाचं महत्व सांगितलं कसं लग्न लागतं 2 तास लागते परत येते बरं त्या काकाला विचारते इकडून जाते इकडून सांगा माहिती महादेवाची माहिती अशी आहे की 800 ते 900 वर्षापासून हे महादेव मंदिर पुरातन काळापासून चालत आलेलं आहे हे जी सेवा बडवे लोक करतात आनंदीची सेवा भोसले लोक करतात आणि पादुकाची सेवा गडशी समाजाची संपूर्ण समाज करत असतो कधी लग्न लागतं महादेवाचं लग्न हळदी चैत्र महिन्यातल्या पंचमीला हळदीला लागतात आणि त्याचबरोबर लग्न अष्टमीला लागतं रात्रीच्या 12 वाजता रात्री 12 वाजता इकडं डिकमळ पेटवले जाते आणि त्यानंतर शिखर शिंगणापूरला लग्न लागलेलं जातं ही आपली डिकमली पेटवल्याची खून का जुन्या माणसाची सांगा की तसं जुन्या माणसांची खून आहे ती इथलं लग्न लागल्यानंतर शिंगणापूरचं लग्न लागतं धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद एक मंदिर आहे आता चालले नाही इथून दाखवते हा इकडं बळीचं मंदिर आहे इथून बळीचं मंदिर आहे काय झालं हसायला मग कुणाला हसते
हसू नका. वेळ लागलं का तुम्हाला? त्यांचा जोक झाला आणि त्यात तुम्ही आला वाटायला. हे मंदिर आहे. घेतला असं वाकडं करून. मंदिर परिसर, बेलाचे झाड मंदिरापाशी. इथं पाणी नाही काय नाही बघा. एवढ्या टेकडावर आपोआप आले बेलाचं झाड. ह्या डिकमली, काका म्हणत होते ते ह्या डिकमली बघा. मी प्रदक्षिणा घालून आली. शिरस्ता मार्ग.